वंदे मातरम. मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल सार्थ शताब्दी महोत्सव या निमित्त देशभर साजरा केला जात आहे. 7 नोव्हेंबर 2025 पासून वर्षभर राज्यामध्ये आणि देशामध्ये देशभक्तीपर भावना जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या निमित्त चर्चा करण्यासाठी एक खास पाहुणे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे प्रवीण वसंतराव सरदेशमुख. नमस्कार. नमस्कार. प्रवीणजीचा मी सुरुवातीला थोडक्यात परिचय करून देतो. वास्तविक पाहता प्रवीणजीचा परिचय लोकांना नाही असं नाही, खूपच ते व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, लेखक आहेत आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये देखील ते कार्यरत आहेत. प्रवीणजींनी एक भारतीय स्वातंत्र्य लढा हे पुस्तक देखील लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाला प्रचंड अशी मागणी पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि अत्यंत पहिली आवृत्ती खूपच लोकप्रिय झाली आहे. प्रवीणजी हे लौकिक अर्थानं त्यांचं शिक्षण बी पर्यंत झालेलं आहे. म्हणजे स्थापत्यमध्ये त्यांनी BA केले. सुरुवातीला मला वाटतं त्यांनी शासकीय नोकरी पण केलेली आहे. हो, काही दिवस. आणि त्यांचा मूळ व्यवसाय आहे भारतीय वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्राचे गाडे अभ्यासक म्हणून प्रवीणजी ओळखले जातात आणि बांधकाम व शेती व्यवसायामध्ये देखील कार्यरत आहेत. प्रवीणजी यांचं शैक्षणिक कार्य जर आपल्याला सांगायचं असेल तर भारतीय शिक्षण संस्था प्रसारक संस्था जी आहे राष्ट्रीय शिक्षण संघाची, त्यामध्ये केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून 2022 पासून 2027 पर्यंत ते कार्यरत आहेत. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ म्हणजे मामुटा म्हणतात त्याला, त्याच्या आदी सभेचे सदस्य देखील प्रवीणजी आहेत. सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात देखील प्रवीणजीचा वेगळा ठसा उमटलेला आहे. आणि नवनिर्माण प्रतिष्ठान जे आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष देखील प्रवीणजी आहेत. असे एक अभ्यासू गाडे व्यक्तिमत्व आपल्या भेटीला झालेले आहेत. मी सुरुवातीलाच प्रवीणजीचं माध्यम वृत्तमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि प्रवीणजीचा पहिला थेट प्रश्न असा विचारतो की उद्या जे 7 नोव्हेंबर आहे, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्याचं महत्त्व काय प्रवीणजी? या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. पुराण काळापासून मातृभूमीची सेवा करणं, मातृशक्तीची सेवा करणं, मातृभक्ती निर्माण करणं हे वेदपरंपरेपासून आणि अनादिकालापासून या देशाच्या संस्कृतीमध्ये, या देशाच्या परंपरेमध्ये चालू आहे. पूर्वीच्या ऋषीमुनींनी पण याचं वर्णन करत असताना माता भूमी पुत्रोहम पृथ्वीयः असं वर्णन केलेलं आहे की भूमी ही आमची माता आहे आणि तिचा आम्ही पुत्र आहोत. याच पार्श्वभूमीवर विचार केला तर प्रभू रामचंद्रांनी देखील या मातेबद्दल, भूमीबद्दल म्हणत असताना असं म्हणलं आहे की जननी जन्मभूमीश्च स्वर्गातपि गरीयसी. अनेक जणांनी या मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे. काही क्रांतिकारकांनी वर्णत असताना असंही वर्णन केलं की 13 वैभव अमर रहे माँ हम दिन 4 रहे या न रहे. या वेगवेगळ्या भूमिकेतून जेव्हा आपण विचार करतो, स्वामी विवेकानंदांचं आपण ऐकलं की ते जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा भारताच्या या मातीमध्ये त्यांनी लोळण घेतलं. तर या मातृभूमीवर प्रेम करणारे, या मातृभूमीशी संबंधित असणारी मंडळी, या देशाचे नागरिक, या देशामध्ये राहणारा मोठा असा समाज, हा सगळा वंदे मातरम या गीताला आत्ता 150 वर्ष होत आहेत. पण ती भारताची जी अनादी परंपरा आहे, अनादी इतिहास आहे, तर त्या परंपरेच्या अनुषंगानेच या वंदे मातरमची सेवा आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की भारताच्या मातीचा जर वास घेतला, हुंकार घेतला, तर त्याच्यामधून देखील वंदे मातरमचे शब्द येतील. त्यामुळं या वंदे मातरमबद्दल म्हणत असताना वंदे मातरम ही एक राष्ट्रभक्ती आहे. वंदे मातरम हा एकात्म भाव आहे. वंदे मातरम म्हणजे राष्ट्राची उभारणी आहे. आणि वंदे मातरम हे एक इतिहासाचं ज्ञान आहे. त्यामुळं वंदे मातरमविषयी जितकं काही आपण बोलू तितकं महत्त्व हे कुठलंच कमी होत नाही. या 7 नोव्हेंबरच्या निमित्तानं
आपण गोपाळजी मुद्दामून याच्याविषयीची जी मुलाखत करतात त्याबद्दल पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो की वंदे मातरमविषयीची सविस्तर माहिती ही तर अगदी कमी वेळामध्ये देणं अवघड आहे, पण जी त्रोटक माहिती आहे की आजच्या उद्या लातूर जिल्ह्यामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींच्या आव्हानानुसार आणि देवेंद्रजींच्या आव्हानानुसार एक मोठी विद्यार्थ्यांची रॅली स्टेडियमवर होत आहे. तिथं अनेक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. लातूर जिल्ह्याच्या लोकप्रिय जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे ठाकूर या त्याचं नेतृत्व करणार आहेत, या त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. त्यामुळे असा एक आगळावेगळा कार्यक्रम उद्या लातूर शहरामध्ये होणार आहे. त्यानिमित्त तिथे येणाऱ्या सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना, तिथे येणाऱ्या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातल्या अन्य नागरिक बंधू भगिनींना थोडीशी वंदे मातरमची माहिती व्हावी म्हणून आपण थोडी याबद्दलची चर्चा करूयात. प्रेक्षक हो, वास्तविक पाहता वंदे मातरम म्हटलं की ती गीत फक्त माहिती असतं. नव्या पिढीला याबद्दलची सखोल माहिती व्हावी म्हणून आम्ही हा मुलाखतीचा प्रयोजन ठेवलेला आहे. तर या नव्या पिढीला समजण्यासाठी प्रवीणजी, हे वंदे मातरम कोणी लिहिलं आणि कधी लिहिलं? वंदे मातरमचा इतिहास असा आहे बरं का की पश्चिम बंगालमध्ये वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी, त्यांना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय देखील म्हणतात, तर त्यांनी हे गीत लिहिलं. त्यांचा जन्म 26 जून 1838ला त्यांचा जन्म झाला. हुगळी, जी बंगालमधली हुगळी नदी आहे, त्या हुगळी नदीच्या काठी त्यांचा जन्म झाला. आणि त्याच्या माध्यमातून बंकिमचंद्र चटर्जी हे एक उत्कृष्ट लेखक होते. प्रचंड हुशार, ज्ञानी, चाणाक्ष आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं होतं. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते महाविद्यालयीन शिक्षण करत असतानाच ते लिखाणाचं काम करायचे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध होत्या, 13 कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यातल्या प्रसिद्ध अशा कादंबऱ्याचा उल्लेख करावा असं जे म्हणलं तर दुर्गा शतनंदिनी, मृणालिनी, त्यानंतर विषवृक्ष म्हणून एक कादंबरी आहे, तर ती उत्कृष्ट कादंबरी होती. रवींद्रनाथ टागोरांनी ती वाचल्यानंतर रवींद्रनाथ टागोर ते एकदम इतके भारावून गेले की मी वेडावून गेलो, अशी प्रतिक्रिया रवींद्रनाथ टागोरांनी व्यक्त केली. आणि मग त्याच वेळेस 1872ला वंगदर्शन नावाचं एक नियतकालिक बंकिमचंद्रजी चालवायचे. आणि मग त्या वंगदर्शनमध्ये त्यांनी क्रमशः असं आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली, जी 1880मध्ये ती साधारणतः वंगदर्शन कादंबरी पूर्ण झाली. आणि त्याच्यामध्ये पहिल्या प्रकरणाच्या 10व्या अध्यायामध्ये, 10व्या भागामध्ये हे वंदे मातरमची तिथं गीत हे त्या भागामध्ये तिथं आहे, त्या पुस्तकामध्ये. तर त्या पुस्तकामध्ये ते गीत म्हणजे समावेश करत असताना म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी हे अगदी दुर्गा मातेचे भक्त होते. ते दुर्गा उत्सव करायचे, ते ओमार उत्सव म्हणून चालू होता. तर कार्तिक शुद्ध नवमी त्या दिवशी रविवार होता. सन शके 1797, म्हणजे आत्ताचं 7 नोव्हेंबर 1880 या 1875. तर या दिवशी वंदे मातरमचं लिखाण रात्री देवीची पूजा करून, दुर्गा मातेची पूजा करून, त्या दिवशी अक्षय नवमी असं बंगालमध्ये साजरी केली जाते. तर त्या अक्षय नवमीच्या दिवशी बंकिमचंद्रांनी हे काव्य लिहिलं. त्यामुळं या काव्याचा इतिहास देखील असा आहे की बंकिमचंद्र चटर्जींना इतकं सुंदर काव्य, जे अजरामर काव्य आहे, म्हणजे याचं वर्णन करत असताना गोपाळजी असं म्हणलं जातं की 2002मध्ये BBC सर्व्हिसेसने एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये भारतामध्ये सर्वात लोकप्रिय गीत कोणतं असा सर्वे केला. तर त्याच्यामध्ये 2002 साली BBC सर्व्हिसेसला असं लक्षात आलं की त्या सर्वेमध्ये निष्कर्ष असा आला की वंदे मातरम गीत हे भारताचं सर्वात लोकप्रिय गीत आहे. म्हणजे 1875ला सुरू झालेलं गीत 2002मध्ये देखील ते लोकप्रिय असतं, हे त्याचं यशस्वीता आहे. मग ही बंकिमचंद्र चटर्जींना ही प्रेरणा कुठून झाली? वंदे मातरमचा इतिहास काय? तर याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना अत्यंत अभिमानाचा आहे की ही जी प्रेरणा झाली बंकिमचंद्र चटर्जींना वंदे मातरम लिहिण्याची किंवा हे राष्ट्रगान करण्याची, तर ही प्रेरणा झाली वासुदेव बळवंत फडकेपासून. वासुदेव बळवंत फडकेंना जेव्हा इंग्रज हुडकत होते त्यावेळेस ते श्रीशैल्यमला जाऊन बसले आणि तिथं त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. ते आत्मचरित्र जेव्हा बंगालमध्ये गेलं, बंगालमध्ये गेल्यानंतर ते बंकिमचंद्राच्या वाचनामध्ये आलं. त्यावेळेस ते बडोद्याला होते
आणि मग बंकिमचंद्र त्याच्याने इतके प्रभावित झाले आणि त्याच्या प्रभावाखाली त्यांनी त्याचं भाषांतर त्या पुस्तकाचं बंगाली भाषेत केलं आणि बंगालमध्ये त्यावेळेस वासुदेव बळवंत फडकेंचं चरित्र हे सर्वाधिक विक्रीचं पुस्तक असं त्या काळात त्याचं वर्णन केलं जातं. आणि दुसरं व्यक्तिमत्व बंकिमचंद्रावर जे हे लिहिण्यासाठी झालं ते म्हणजे पुन्हा महाराष्ट्रातलंच व्यक्तिमत्व ते म्हणजे झाशीची राणी. अशा दोन व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळं बंकिमचंद्रांनी हे गीत लिहिलं. त्यामुळं या गीताचा इतिहास असा इतका रोचक आहे की तो थोडासा महाराष्ट्रीयन सगळ्या लोकांशी संबंधित आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये. त्यामुळं एक सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की आनंदमठ कादंबरी म्हणजे बंकिमचंद्राचा एक श्वास होता. राष्ट्रभक्ती ही बंकिमचंद्राचा एक ध्यास होता आणि भारताचं स्वातंत्र्य हा बंकिमचंद्राचा विश्वास होता असं म्हणलं जायचं. त्यामुळं बंकिमचंद्र आणि वंदे मातरम हे इतकं अतूट नातं आहे आणि देश आणि भारत देश तर त्याच्यावरचं वर्णन जे सगळं भारत मातेचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन अत्यंत आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देणारं असं ते वर्णन आहे. बरं, या वंदे मातरमचा समाजावर व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर काय योगदान आहे? योगदान काय आहे? 1875ला जेव्हा हे गीत झालं त्यानंतर देश पारतंत्र्यामध्ये होता, ब्रिटिशांचं राज्य होतं. त्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एक 10-12 वर्षामध्ये वंदे मातरमचा फारसा प्रभाव फारसं माहिती झालं नाही. त्यावेळेस म्हणजे अगदी बंकिमचंद्राच्या चटर्जींचा चरित्रामध्ये याचा उल्लेख आहे. तर बंकिमचंद्रांनी एक गीत लिहिल्यानंतर त्याचा काय परिणाम आहे त्यांनाही लक्षात येत नव्हतं. परंतु त्यांची मुलगी एकदा अशी चर्चा करत असताना ती म्हणाली की बा हे वंदे मातरम तुम्ही जे गीत लिहिलं आहे तर त्याचं ते लोकांना पसंत नाही पडलं का? ते लोकांना मान्य नाही आहे का गीत? आणि त्याचं म्हणावं तसा प्रभाव पडत नाही आहे. मग बंकिमचंद्रजी तिला म्हणाले की तुला काय वाटतंय? ती म्हणाली मलाही एवढं काही आवडलं नाही म्हणले. बंकिमचंद्र एकदम अस्वस्थ झाले किंवा स्वतःच्या मुलीची प्रतिक्रिया ऐकून आणि मग अत्यंत विश्वासानं अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व, देवीचे उपासक, भारतमातेचे उपासक असल्यामुळं प्रचंड आत्मविश्वास आणि त्यांची जी दृष्टी होती ती इतकी दूरदृष्टी होती की मुलीला त्यांनी सांगितलं की तू अजून एक 10-15 वर्ष थांब म्हणले आणि 10-15 वर्षानंतर हे गीत अजरामर गीत होईल आणि बंगालमधले तरुण, बंगालमधले सगळी नागरिक हे या गीताचं गल्लोगल्ली आणि रस्त्यावर याचं गान करतील असं या गीताचा प्रभाव आहे. आणि हे खरंच झालं की बंकिमचंद्रची ही जी भविष्यवाणी होती ती खरी ठरली. आज 150 वर्षानंतर देखील भारतातले लाखो नाही करोडो मंडळी उद्यापासून वर्षभर त्या वंदे मातरम गीताची सार्थशती साजरी करणार आहेत. अच्छा. त्यामुळं या गीताचं योगदान स्वातंत्र्य लढ्यात काय असं जर म्हणलं तर याच्यामध्ये खुदिराम बोसनी जो पहिला बॉम्ब ब्रिटिशावर टाकला त्या खुदिराम बोसला जेव्हा फाशीची शिक्षा झाली तेव्हा 19 वर्षाचा खुदिराम बोस जेव्हा फाशीला गेला तेव्हा तो वंदे मातरमचं नाव घेऊन गेला. चंद्रशेखर आझाद असेल, रामचंद्र बिस्मिल्ला असेल, ते बालमुकुंद असतील किंवा मदनलाल धिंगरा असतील तर या सगळ्यांनी फाशीच्या तख्तावर जात असताना वंदे मातरमचा जयघोष करून वंदे मातरम हा एक राष्ट्रीय मंत्र आहे आणि वंदे मातरम हा एक महामंत्र आहे असं त्याचा जप करून आणि त्याचं स्मरण करून प्रत्येक जण फाशीला गेलाय. तर हा त्याचा वंदे मातरमचा परिणाम हा समाज मनावर जो झाला तो इतका दीर्घ परिणाम की माझ्या मातृभूमीला मी शरण जात आहे आणि माझ्या मातृभूमीला शरण जाणारा मंत्र कोणता तर वंदे मातरम. त्यामुळे असा परिणाम सगळ्या समाज मनावर त्या काळामध्ये झाला. देशभक्ती जागृत होण्यासाठी देशभक्ती जागृत तर झालीच झाली पण देशभक्तीचा पुढचा जो भाग आहे की हौतात्म्य पत्करणं, सगळं समर्पण करणं म्हणजे तन मन धन समर्पण आपण म्हणतो परंतु पूर्ण शरीर झोकून देणं आणि काही झालं तरी माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी वंदे मातरमच्या जयघोषामध्ये मी जाईल. फाशीला गेलो तरी आणि मी जे गेलो फाशीला ते माझ्या मातृभूमीसाठी गेलो अशा प्रकारची भावना या गीताने संपूर्ण देशभर त्या काळात जागृत केली. म्हणजे लालबाल पाल असतील, लालबाल पालनी केलं, अशा अनेक मंडळीने म्हणजे लोकमान्य टिळकांनी केलं, नेताजी सुभाषचंद्र बोसनी केलं. तर असं सगळ्यांचं ते जो प्रवास आहे त्याच्यामध्ये एक समाज जागृती, देशभक्ती अशी विलक्षण अशी देशभक्ती निर्माण करणारं काव्य हे जगामध्ये कुठं असं झालं नसेल. बरोबर आहे. अजून एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असा आहे की वंदे मातरमचा वनवास म्हणण्यामध्ये अडचणी काय येतात? काय झालं जसं
प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी येतात, तसं एखाद्या काव्याच्या, एखाद्या पुस्तकाच्या, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अशा अडचणी येऊ शकतात. कशामुळे आल्या, काय आल्या, ह्याची चर्चा हा भाग वेगळा आहे. पण तो झालं काय की 1923ला काकीनाडाला काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि काकीनाडाच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम गीत गायन सुरू झालं. गीत गायन सुरू झाल्या त्या काळामध्ये वंदे मातरम जेव्हा सुरुवात झाली 1875ला, त्यावेळेस मुस्लिम लीग बाल्यावस्थेत होता आणि काँग्रेसही बाल्यावस्थेत होती. म्हणजे काँग्रेसची नुकतीच स्थापना झाली होती. पण त्याला जवळपास 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळं वंदे मातरम गीत हे प्रत्येक अधिवेशनाच म्हणलं जायचं. काँग्रेस स्थापन झाल्यापासूनच वंदे मातरमचा पुरस्कार काँग्रेसने केला होता. आणि पण काकीनाडाच्या 1923च्या अधिवेशनामध्ये काय झालं की वंदे मातरम सुरू केलं की मौलाना शौकत अली आणि मौलाना मोहम्मद अली असे 2 अली बंधू हे उठून उभे राहिले आणि त्यांनी वंदे मातरमला विरोध केला आणि ते म्हणले की या अधिवेशनामध्ये आणि या व्यासपीठावरून वंदे मातरम चालणार नाही. मग त्यावेळेस पंडित नेहरू होते, अनेक जण काँग्रेसचे पुढारी होते, त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की वंदे मातरम असं काही हे नाही आहे, त्याला विरोध तुम्ही करू नका. परंतु म्हणजे अगदी पंडित नेहरूंनी देखील त्यावेळेस त्या अधिवेशनामध्ये पुस्तक होईना सांगितलं त्यांनी. आणि मग ते काही मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही. मग तेव्हा त्याला पहिला जो अडथळा आहे, पहिला जो काही सुरुवात त्याची जी आहे ती काकीनाडाच्या अधिवेशनापासून झाली. परंतु त्याला उत्तर जे आहे शौकत अली आणि हे या सगळ्यांना काँग्रेसमध्ये हे कोणाला घाबरत नव्हते. पण तो हे राहणार मुंबईला राहत होते आणि जेव्हा मुंबईला आले तेव्हा तिथं ते एकाच व्यक्तीला भ्यायचे फक्त त्या काळातले, आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना. आणि मग ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वतःहून भेटायला गेले. त्यांच्या लक्षात आलं की आपण वंदे मातरमला विरोध केलाय. मग त्यांच्याविषयीचं त्याचं बरंचसं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि त्यांचं सावरकरी भाषेमध्ये बरेचसे प्रश्न उत्तरं झाले. त्याच्यामध्ये शेवटी सावरकरांनी त्यांना हाकलून दिलं घरातून की ते म्हणले तुम्ही जा, म्हणले याविषयी तुम्ही बोलू नका. अशा प्रकारचं सावरकरांनी त्याच्यावर प्रश्नोत्तर केली. काँग्रेसमध्ये कोणी फार प्रश्नोत्तर केली नाहीत, पण सावरकरांनी त्याच्याची म्हणजे सावरकरांना भेटायलाच गेले मुद्दामून. पण त्याच्यानंतर काय झालं की मुस्लिम लीग खूप वाढायला लागली आणि मुस्लिम लीगला कट्टरता, धर्मांधपणा हा सगळा जेव्हा वाढायला लागला तेव्हा मोहम्मद अली जिन्नाचा उदय झाला. आणि मग 1928ला मोहम्मद अली जिन्नानी जेव्हा काँग्रेसची चर्चा व्हायची त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली विरोध करणं वंदे मातरम सुरू केलं. मग त्यात त्यांनी ठराव घ्यायचा प्रयत्न केला की वंदे मातरम काँग्रेसच्या अधिवेशनात म्हणू नये. पण तरी देखील हरिपूरच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये आणि त्रिपुराच्या या दोन्ही काँग्रेस अधिवेशनामध्ये हरिपूर आणि त्रिपुरा 1938 आणि 1939ला हे वंदे मातरम गीत म्हणलं गेलं तिथं. आणि मग त्यावेळेस जे आहे ते वंदे मातरम पूर्ण म्हणतायत म्हणून पुन्हा काही जणांनी काँग्रेसच्या मुस्लिम लीगच्या लोकांनी बाहेर पडले की बाबा आम्ही विरोध केलाय. नंतरच्या काळात मात्र काँग्रेसनी ठरावच केला म्हणजे मुस्लिम लीगने की आमच्याशी चर्चा करत असताना जे 3 मुद्दे त्यांनी दिले होते तर त्यातला एक मुद्दा वंदे मातरम हे राष्ट्रगान करू नये. तोपर्यंत राष्ट्रगीत होतं. म्हणजे 1928 पर्यंत हे काँग्रेसचं गीत म्हणून आणि राष्ट्रगीत म्हणून हे त्यावेळेस जनगण मन म्हणलं जात नव्हतं, तर राष्ट्रगीत म्हणूनच वंदे मातरम म्हणलं जायचं. पण नंतरच्या काळामध्ये मग नंतर पुन्हा जेव्हा देशाला स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू झाली, राज्याची घटना सुरू झाली, त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी, सावरकरांनी, नेताजी सुभाषचंद्र बोसनी, इव्हन महात्मा गांधींनी देखील वंदे मातरमचा पुरस्कार केला होता. परंतु त्या काँग्रेसच्या धोरणामुळं किंवा हे राष्ट्रगीत जनगण मन करायचं का वंदे मातरम करायचा असा वाद सुरू झाला. तर त्यावेळेस भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी देखील वंदे मातरमची ध्वनिफीत ती सबमिट करावी याच्याकडं घटना समितीकडं असं त्यांनी सगळ्यांना विनंती केली. मग ती ध्वनिफीत मिळाली आणि मग ध्वनिफीत मिळाल्यानंतर मग जे काही राष्ट्रगान करायचं असतं त्या राष्ट्रगानमध्ये टेक्निकल असे मुद्दे उपस्थित केले किंवा जनगण मनाला ही चाल देता येते. जनगण मन हे लष्करी पद्य होऊ शकतं, लष्कराच्या बँडवरती चालू शकतं आणि वंदे मातरमला गेता नाही आहे. मग त्यावेळेस पुन्हा एक असाच महाराष्ट्रीयन देशभक्त जागा झाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर. तर त्यांनी जनगण मनला चाल दिलीच होती, पण पंडित नेहरूचे त्यांचे वाद झाले आणि ते म्हणले वंदे मातरमलाही देऊ शकतो. म्हणून खास त्यांचा तो एक राष्ट्रीय राग निर्माण केल्यासारखा करून तर त्या रागाची चाल ही कृष्णराव फुलंब्रीकरांनी वंदे मातरमला दिली आणि वंदे मातरम हे गीत देखील त्याच्यामध्ये लष्कराच्या चालीवर करण्यासाठी त्यांना पंडित नेहरूंनी दिल्लीला बोलवलं. जनगण मनची चाल जशी करून दिली, जनगण मनची चाल पण फुलंब्रीकरांनीच केली, कृष्णरावनीच.
आणि मग वंदे मातरमची पण चाल तरी करून दिली आणि त्याच्यावरती बसता येते असं ठरलं. मग ते हळूहळू काँग्रेसच्या मंडळींनी म्हणा किंवा स्वातंत्र्य सैनिकांनी सगळ्यांनी ते मान्य केलं. मग ते मान्य करत असताना देखील पूर्ण वंदे मातरम घ्यायचं का नाही, पहिलं कडवं घ्यायचं. मग पहिलं कडव्याला त्यांनी मान्यता दिली आणि मग राष्ट्रगीत हे जनगण मन राहील आणि राष्ट्रगान हे वंदे मातरम राहील अशी त्याला मान्यता दिली. मग त्याच्यावर शंका उपस्थित केली किंवा हे रेडिओवर म्हणता येणार नाही. मग त्या फुलंब्रीकरांनी पुन्हा रेडिओवरची चाल दिली. असे सगळे त्याच्यामध्ये खाचखळगे करत करत हे केलं. परंतु हे झालं स्वातंत्र्याच्या काळातलं. पण त्याची पहिली चाल 1896ला जेव्हा बंकिमचंद्रजी गेले तर त्यावेळेस पहिली चाल जी आहे ते पहिली चाल जी आहे ते रवींद्रनाथ टागोरांनी ते कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये महाअधिवेशनामध्ये काँग्रेसच्या पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोरांनी हे वंदे मातरम गीत गायलं. त्याला चाल जी आहे ते रवींद्रनाथ टागोरांनी दिली. तर त्याच्यामुळं असा सगळा बदल होत होत शेवटी राष्ट्राचं राष्ट्रगान म्हणून वंदे मातरमला मान्यता मिळाली. पण तो अजून एक खंत ही आहे की म्हणजे देशाच्या पंतप्रधानाने अजूनही त्याच्यामध्ये हे करण्यासारखं आहे की ते पूर्ण वंदे मातरमला मान्यता राष्ट्रगान म्हणून द्यावी. म्हणजे मग अर्ध वंदे मातरम म्हणलं जाणार नाही. आत्ता कसं की 5 कडवे तर एकच कडवं म्हणलं जातं. पण 5ही कडव्याला जर देशाच्या पंतप्रधानांनी या 150 सार्थसतीच्या निमित्तानं जर मान्यता दिली तर सगळ्या राष्ट्रभक्तांना एक प्रमोदच आनंद होईल की संपूर्ण राष्ट्रगान या देशामध्ये म्हणलं जातं याचं. तर हे या वंदे मातरम गीताचा पुरस्कार कोणत्या नेत्यांनी केला आणि कोणत्या लेखांनी केला नाही असा एक प्रश्न आहे. नाही, काय झालं की वंदे मातरम 1875ला झालं. काँग्रेसची स्थापना पण 1885ला झाली. ती 10 वर्षांनी झाली. 10 वर्ष फार काही वंदे मातरम असं हे नव्हतं. परंतु नंतरच्या काळामध्ये 1885 नंतर हळूहळू ते काँग्रेसने स्वीकारलं. मी म्हणल्यासारखं जवळजवळ 1923 पर्यंत त्याचा पुरस्कार केला आणि 23ला पहिल्यांदा काकीनाडामध्ये याच्यावर चर्चा सुरू झाली की त्याच्यामधल्या काही मुद्द्यावर आक्षेप घेणं, त्याच्यामधल्या काही कडव्यावर आक्षेप घेणं असं मुस्लिम लीगनी चालू केलं. वास्तविक मुस्लिम लीगला या देशाची फाळणी करणं, या देशाचे फाळणी करून वेगळा पाकिस्तान होणं हा सुरुवातीपासूनचाच अजेंडा मुस्लिम लीगचा होता. त्यामुळं मुस्लिम लीगच्या कारवायाला किती मान्यता द्यायची, किती हे करायचं का झुगारून द्यायचं हे खरं तर त्यावेळेसच्या काँग्रेसने हे ठरवायला पाहिजे होतं. बरोबर. परंतु त्यांच्या हे लक्षात आलं नाही असं मी म्हणतो. आता मी छोटा आहे पण त्यांच्या हे लक्षात आलं का नाही माहीत नाही. पण तरी ते मुस्लिम लीगचं ऐकण्यासाठी, देश अखंड राहण्यासाठी, देशामध्ये फाळणी होऊ नये असं एक मोठं उद्दिष्ट हे करण्यासाठी म्हणून त्यांनी अनेक गोष्टी त्या मान्य केल्या. त्याच्यामध्ये मग वंदे मातरम नको असं म्हणण्याला त्यांनी ती मान्यता दिली होती. परंतु जेव्हा मुस्लिम लीगचा प्रभाव ओसरला, जेव्हा आता जिना जाणार हे नक्की झालं, तेव्हा पुन्हा काँग्रेसने ते स्वीकारलं. मग त्यातल्या काही टेक्निकल अडचणी काढून का होईना ते काँग्रेसने स्वीकारून वंदे मातरमचा पुरस्कार काही काळ का होईना तो केला. त्याच्यामुळं याच्यामध्ये कोणत्या नेत्यांनी विरोध केला याच्यामध्ये जे आहे ते महात्मा गांधींचं धोरण कसं होतं किंवा कधी विरोध करायचे, कधी वंदे मातरमच्या बाजूने असायचे. जसं आता काही अधिवेशनामध्ये काही तरुणांची चळवळ सुरू झाली आणि वंदे मातरमला विरोध झाला तर त्यांनी त्यांना सांगितलं की नाही वंदे मातरमला विरोध करणं बरोबर नाही, वंदे मातरम व्हायला पाहिजे. मग काही मुस्लिम जसं स्वामी श्रद्धानंदांचा खून झाला तर तसं जे त्यावेळेस जसं दुर्लप्पी धोरण घेतलं तसं अनेक असे वेगवेगळी धोरणं वेगवेगळ्या ह्याच्यावर पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजी घ्यायचे. मग स्वाभाविकपणे महात्मा गांधीचे जे फॉलोअर्स होते तर ते मात्र त्याचं मग धोरण महात्मा गांधीचे फॉलोअर्स म्हणून ते घ्यायचे. परंतु वैशिष्ट्य असं होतं की महात्मा गांधींना श्रद्धास्थान मानून देखील आम्ही ही गोष्ट महात्मा गांधीची ऐकणार नाही असा म्हणणारा एक मोठा वर्ग त्या काळामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून होता. मग त्याच्यामध्ये आपले जे पहिले गव्हर्नर जनरल राजगोपालचारी आहेत तर राजगोपालचारी अगदी खूप विद्वान व्यक्तिमत्व, पण ते महात्मा गांधीला सांगायचे की मला हे तुमचं मान्य नाही. अत्यंत सश्रद्ध भक्त महात्मा गांधीचे. पुरुषोत्तमदासजी टंडन होते तर तेही असेच होते. राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती होते तर त्यांनी या वंदे मातरमचा पुरस्कार केला. त्यानंतर के.एम. मुन्शी म्हणून जे हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये गव्हर्नमेंट एजंट जनरल ऑफ इंडिया म्हणून काम करत होते त्यांनी वंदे मातरमचा पुरस्कार केला. अशा अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी महात्मा गांधींना समजावून सांगून, पंडित नेहरूला समजावून सांगून की हे राष्ट्राच्या यासाठी आवश्यक आहे असं म्हणून त्यांनी पुरस्कार केला. बाकीचे काही विरोध करणारे लोक आहेत तर ते अंधश्रद्धेपणे विरोध करायचे, त्यांचं काही अशी फार मोठी अशी काही मंडळी होती त्याच्यामध्ये. आता प्रवीणजी, मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जाताना आपण तुम्ही लिहिलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या पुस्तकाबद्दल चर्चा करतच होतो मध्यंतरी. तर या पुस्तकामध्ये प्रेक्षक हो
प्रवीणजींनी वंदे मातरमचा उल्लेख देखील केलेला आहे, तर त्याबद्दल थोडं सविस्तराने आम्हाला सांगावं तुम्ही की काय आहे त्याचं. काय झालं की वंदे मातरमची चळवळ जशी सगळ्या देशभर चालू होती, परंतु मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः मराठवाडा, तेलंगणा, आंध्र या भागात, कर्नाटक या भागामध्ये निजामची राजवट होती. परंतु वंदे मातरमचा प्रभाव संपूर्ण देशभर इतका मोठ्या प्रमाणावर होता, तर आपल्या मराठवाड्यातलेच पद्मभूषण गोविंदभाई शराफ हे काही काळ कलकत्त्याला शिकायला होते. त्यामुळं कलकत्त्याला शिकायला असल्यामुळं गोविंदभाईबद्दल असं म्हणलं जायचं किंवा गोविंदभाई हे मार्क्सवादी आहेत, ते कम्युनिस्ट विचाराचे आहेत. काही जण त्यांच्याबद्दल असं म्हणतात की ते समाजवादी विचाराचे आहेत. पण वास्तविक गोविंदभाई लहानपणापासून विवेकानंद चरित्र वाचलेले, त्यांना भगवद्गीता मुखोद्गत होती आणि बंगालमध्ये गेल्यानंतर मार्क्सचा काही काळ संबंध आला. जसं एक म्हण आहे किंवा तरुणपणी एखादी व्यक्ती मार्क्सवादी असते, परंतु मोठेपणी ती हिंदुत्ववादी होते, असं एक समाजामध्ये एक मन प्रगत झाली. कारण काय, कम्युनिस्टांचा आक्रमकपणा, कम्युनिस्टांचा हा तरुणपणी थोडासा हे होतं. तसं गोविंदभाईंचं होतं. परंतु गोविंदभाईंच्या मनावर त्या वंदे मातरमच्या त्या काळातल्या जेव्हा ते शिकायला होते, तर तो वंदे मातरमचा प्रभाव हा कायमच राहिला कलकत्त्यामध्ये. कम्युनिस्टांचा जसा थोडाफार होता तसा हा पण प्रभाव राहिला. म्हणून मग गोविंदभाई जेव्हा शिक्षण पूर्ण झालं आणि ते संभाजीनगरला शिकायला आले, तर शिकायला आल्यानंतर ते आत्ताचं सुभेदारी गेस्ट हाऊस आहे, तिथं एक किलियार बोर्डिंग आहे, तिथं फोकानिया स्कूल म्हणून आहे. तर त्या शाळेमध्ये गोविंदभाई शिक्षक होते. आणि मग शिक्षक म्हणून नोकरी करत असताना 14 नोव्हेंबर 1938ला हा वंदे मातरमची ठिणगी ही संभाजीनगरला, म्हणजे आत्ताचं संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबाद, तिथं पडली. आणि त्याचं नेतृत्व जे आहे त्या वंदे मातरम आंदोलनाचं हे त्यावेळेस गोविंदभाईंनी केलं. मग ती संभाजीनगरहून जी पडलेली ठिणगी आहे ती हळूहळू मग हैदराबादला म्हणजे भाग्यनगरला गेली, कर्नाटकात गेली, अशी सगळ्या तेलंगणात पसरत पसरत जाऊन पूर्ण निजाम राजवटीमध्ये, पूर्ण निजाम राज्यामध्ये वंदे मातरमची चळवळ सुरू झाली. आणि मग निजामचे जे प्राचार्य शिक्षक असायचे ते वंदे मातरम म्हणू देत नव्हते. वंदे मातरम म्हणलं तर आम्ही बसणार नाही. मग लोकांनी शाळा सोडून दिली, त्यांना शाळेतून काढून टाकलं, कॉलेजमधून काढून टाकलं. तर त्यावेळी इतकं मोठं आंदोलन झालं निजाम राजवटीमध्ये की सगळ्यांनी वंदे मातरमचा पुरस्कार सगळ्या विद्यार्थ्यांनी केला आणि निजामनी सगळ्या विद्यार्थ्यांना काढून टाकलं. मग त्यानंतर काय झालं की हैदराबादमध्ये सगळ्या मुलांना काढून अण्णामलाई युनिव्हर्सिटी आणि चेन्नई युनिव्हर्सिटी आत्ताची, तर तिथं अनेक जणांना प्रवेश देण्यात आला. संभाजीनगरची जी मंडळी होती ते संभाजीनगरची मंडळी काही जण विदर्भात गेली, काही जण विशेषतः मध्य प्रदेशमध्ये गेली आणि काही जण नागपूर विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. असं जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांना प्रवेश हा त्या काळातल्या संभाजीनगरच्या शाळेमधून काढून टाकल्यानंतर हा प्रवेश तिकडे गेला. तर हे सगळं आंदोलन जे आहे ते गोविंदभाईंच्या नेतृत्वाखाली, रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली केलं. पण इतिहासामध्ये याची नोंद जरी असली तरी समाजाने पुरस्कार करताना गोविंदभाईंना म्हणजे प्रोजेक्ट करत असताना समाजासमोर वंदे मातरम आंदोलनाचे प्रवक्ते किंवा वंदे मातरम आंदोलनाचे प्रवर्तक असा कोणी त्यांचा उल्लेख करत नाही. ही मात्र आपल्या मराठवाड्याची शोकांतिका आहे. समाजवादी म्हणून म्हणतात. हा, ते म्हणजे त्यांना आपण केलं आणि आपण जर केलं तर आपल्याला कोणीतरी प्रतिगामी म्हणेल, आपल्याला पुरोगामी म्हणणार नाही. तर या भीतीपोटी गोविंदभाईंचे जे काही त्यांचे भक्त मंडळ आहेत, अनुयायी आहेत, तर त्यांनी जे सत्य आहे ते स्वीकारायला पाहिजे की रामानंद तीर्थांनी देखील हैदराबादला हॉस्टेलमध्ये त्या वंदे मातरमविषयी, भगवद्गीतेविषयी आंदोलन केली होती. त्यामुळं निजाम राजवटीचा परिणाम हा एक आहे. दुसरा, देशाचं मी पुस्तकात जसं लिहिलं आहे किंवा देशाचं म्हणजे निजामपासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक संघटनांनी काम केलं. हिंदू महासभेने केलं, आर्य समाजने केलं, राष्ट्रसंघाने केलं, तसं स्टेट काँग्रेसने केलं. असं विविध संघटनांनी काम केलं. त्याच्यामध्ये हिंदू महासभाचं जेव्हा तिथं हैदराबादला हे होतं, तर त्या ह्याच्यामध्ये 21 ऑक्टोबर 1938 तर या दिवशी एक मोठा सत्याग्रह झाला. तर त्याच्यामध्ये वीर यशवंतराव जोशींच्या नेतृत्वाखाली तो सत्याग्रह झाला आणि रामचंद्र बावीवाला आणि वीरभद्र बावीवाला ही 2 सख्खे भाऊ होते आणि त्यांनी त्या सत्याग्रहात सामील झाले. म्हणून निजामने त्यांना अटक केली आणि जेलमध्ये घातलं. परंतु ते जेलमध्ये गेल्यानंतर 2-4 महिन्याचा जेल दिला होता, पण ते जेलमध्ये त्यांची मानसिकता वगैरे नीट राहिली नाही आणि ते सारखा वंदे मातरमचा जयघोष करायचे रामचंद्रराव. आणि मग ते मोठमोठ्याने वंदे मातरम म्हणायचे, सकाळ संध्याकाळ म्हणायचे, दुपारी म्हणायचे पूर्ण वंदे मातरम. आणि वंदे मातरमचा जयघोष तिथल्या जेलरनी आणि तिथल्या निजामच्या ज्या काही पोलीस प्रशासनाने आहे त्यांच्यावर ॲक्शन घ्यायची ठरवलं आणि त्यांना ते चापकाचे फटके मारायला चालू केले आणि त्यांना 24 फटक्याची शिक्षा दिली रामचंद्ररावला. मग 24 फटक्याची शिक्षा देत असताना प्रत्येक फटक्याला रामचंद्रराव वंदे मातरम
असं म्हणून मोठ्याने जयघोष करायचे मोठमोठ्या आवाजामध्ये. आणि मग ते 22-23व्या फटक्यापर्यंत त्यांची शारीरिक क्षमता राहिली आणि 23व्या फटक्याला ते बेशुद्ध पडले आणि ती शिक्षा झाली. पण हे जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरला समजलं की वंदे मातरमसाठी 24 फटक्याची शिक्षा दिली आणि तो बेशुद्ध पडला जेलमध्ये, त्यावेळेस पंढरपूरला आणि सोलापूरला हिंदू महासभेचं अधिवेशन झालं. तर तेव्हा तिथं बोलावून घेऊन दोन्ही बंधूंचा सत्कार सावरकरांनी केला आणि त्यावेळेस सावरकरांनी त्यांना वंदे मातरम रामचंद्रराव असं नाव दिलं. असं वंदे मातरमसाठी हुतात्मा झालेले, वंदे मातरमसाठी आपलं आयुष्य देणारे, समर्पण करणारे या निजाम स्टेटमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर ही व्यक्ती होती. त्याच्यामुळे वंदे मातरम आंदोलनाचा जसा बंगालमध्ये, मध्य प्रदेश तिकडे झाला तसा त्याचा परिणाम हा निजाम राजवटीत देखील झाला. हे या सगळ्या गोष्टी करत असताना अजून काही विचारायचं असेल तर विचारा. बरोबर. पण थोडक्यातली माहिती म्हणून मी थोडक्यात सांगितली. सविस्तर तर अजून अनेक गोष्टी आहेत. वंदे मातरमचा इतिहास खूप मोठा आहे. परंतु महाराष्ट्रातलेच एक ज्येष्ठ कवी ज्यांनी गीतरामायण लिहिलंय तर त्यांनीच समारोप त्यांच्या कवितेनं करा. गदी माडगुळकरांनी ती कविता केली आणि ती कविता अशी आहे की वेदमंत्राहून आम्हा वंद वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम. शेवटच्या कडव्यात कवी असं म्हणतात, निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊने. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंदे मातरम. जय हिंद, वंदे मातरम. वाह प्रवीणजी, आपण फावल्या वेळामध्ये वेळात वेळ काढून एवढा व्यस्त तुमचा दिनक्रम असताना देखील आमच्या प्रेक्षकांसाठी वंदे मातरम या ह्याच्याबद्दल तुम्ही समर्पकपणे मुलाखत दिली. आमच्या प्रश्नाला देखील तुम्ही खूपच छान उत्तरं दिली आणि तुमचा कुठल्याही मुलाखत देत असताना किंवा भाषण करताना आम्हाला तुमच्याकडनं एक जाणीव अशी झाली की तुम्ही प्रचंड त्याचा अभ्यास करता. म्हणजे वाचनाची तर तुम्हाला आवडच आहे. अशा अभ्यासू आणि अत्यंत भावी पिढीला एक उपयुक्त ठरणारी ही मुलाखत आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरू नये. खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण ही संपूर्ण मुलाखत पाहिल्यानंतर आपल्याला या मुलाखतीबद्दल काय म्हणायचं असेल, काही व्यक्त व्हायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये त्याची नोंद जरूर करा. आम्ही त्याची दखल घेऊ. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तसेवा.